मसाले असे याच डब्यात ठेवले होते आणून डायरेक्ट पुड्याच्या पुड्या, आणि इकडे बरण्यांमध्ये भरायचं बाकीच होतं. म्हणून आज सकाळी सकाळी म्हटलं चला अगोदर ना मसाले भरून घेऊयात. तर हे मसाले असे बरण्यांमध्ये भरून ठेवले ते छान, कारण की करणं होतं पण ते टिकवणं होत नाही. त्यानंतर लोणचंसुद्धा दररोज हलवावं लागतं. तर आत्ता आंघोळ वगैरे झाली आणि अगोदर लोणचं हलवून घेते. त्यानंतर मला करायची आहे साफसफाई, कारण की लग्नाच्या गडबडीमध्ये अगदी मला वाटतं 2 महिने झाले घराची साफसफाई करणं झालेलं नाही, आणि ट्रॉल्यांच्या खाली वगैरे ना सगळी धूळ बसते. तर म्हटलं चला आज वेळ आहे तर थोडीशी साफसफाई करून घ्यावी, कारण की आता पुन्हा नवीन घराची चावी मिळाली आहे. तर ते कार्यक्रम काही ना काही सुरू होतील. तर नंतर मग काही आपल्या या घरात काम करायला वेळ भेटणार नाही, आणि पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर भांडी वगैरे कशी छान वाळून निघतात उन्हामध्ये कडक, म्हणून मग भांडी घासायला घेतली. ते हॅलो, झालं असं की माझी सगळी कामं झाली, पण व्हिडिओ रेकॉर्डच झाला नाही, कारण की स्टोरेज संपून गेलं. तर ठीक आहे, असो मी आता भरपूर स्टोरेज रिकामं केलेलं आहे आणि सुरुवात करायची आहे पुन्हा कामांना. आज गुरुवार आहे तर काहीतरी गोडधोड स्पेशल असं करूयात. नॉर्वेला असताना अगदी मला वाटतं ज्यावेळेस आम्ही लास्ट घर घेतलं ना त्यावेळेस बाल्कनी होती त्या घराला, आणि ती बाल्कनी मी फक्त 3 वर्षातून एकदाच धुतली होती, कारण की पहिल्या वर्षी आई आजारी होती, मी इंडियाला आले होते, त्यानंतरच्या वर्षी धुतली आणि त्यानंतर आत्ता यायचं आहे त्यामुळे धुवायचा प्रश्न नाही. आणि इथे भारतात आल्यापासून आपल्या बाल्कनीमध्ये एवढी धूळ येते की दिवसातून 3 वेळा बाल्कनी जरी धुतली तरी कमी होईल, आणि सेम घरातसुद्धा एवढी धूळ येते, त्यामुळे वरचे वर साफसफाई ही करावीच लागते. आज गुरुवार आहे त्यामुळे आपण स्वामींना जाऊन येऊयात. आता निघालो, हे आले ते ऑफिसमधून आणि मठामध्ये जाऊन येणार आहोत. चल. हो, वॉक करत जायचं. चल. बाहेर काय मस्त थंड हवा आहे ना, घरात एकदम गरम होत आहे. भारी वाटतंय बाहेर जाताना. लोक आरतीवरून येतात ते आणि आपण चाललो. दिवसभर सर्व कामं आवरून आणि सायंकाळी छान असं दर्शनाला आल्यानंतर एकदम मन शांत होतं. तसंच काहीसं झालं, परंतु आरती आम्हाला भेटली नाही. आरती भेटली असती तर छानच वाटलं असतं, पण यायचं काही नक्की नव्हतं, उशीर झाला होता. आणि आज मठामध्ये काहीतरी कार्यक्रम असल्यामुळे महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम होता. सो आम्ही लापशीचा प्रसाद घेतला आणि त्यानंतर पोहोचलेलो आहोत घरी. तर घरी जेवणामध्ये हा असा बेत होता: आमरस, मसाले भात आणि चपाती. तर आज लेकसून घरी जेवायला येणार आहेत म्हणून हा असा बेत बनवलेला आहे. तर चला या जेवायला.